टोरेस कंपनी फसवणूक प्रकरणात पहिली अटक, आरोपी तानियाला दादर पोलिसांनी घेतलं ताब्यात। मुंबई कल्याण मीरा भाईंदरमध्ये शेकडो गुंतवणूकदारांची फसवणूक। महाराष्ट्रात HMPV आजाराची धडक, नागपुरात आढळले HMPVचे 2 रुग्ण, 2 लहान मुलांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह, दोघांनाही खोकला आणि ताप। राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक, HMPV आजारावर चर्चा होण्याची शक्यता, राज्य सरकार अलर्ट मोडवर। संतोष देशमुखांचे कुटुंबीय आणि सुरेश धस आज मुख्यमंत्र्यांची घेणार भेट। वाल्मिक कराडवर हत्येच्या गुन्ह्यासह कठोर कारवाईची मागणी, तर उज्ज्वल निकम यांच्या विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्तीचाही आग्रह। मंत्री पंकजा मुंडे पाठोपाठ आता आशिष शेलार आज दिल्ली दौऱ्यावर, वरिष्ठांची घेणार भेट। भाजप प्रदेशाध्यक्ष आणि मुंबई अध्यक्ष निवडीआधी दिल्ली दौऱ्यांना महत्त्व। नाशिक महानगरपालिकेतील भूसंपादन घोटाळ्याची चौकशी, थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली दखल। तत्कालीन आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर यांचा पायखोला। गोळीबारानं पुन्हा मुंबई हादरली, सेंट जॉर्ज हॉस्पिटल जवळ अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार, पोलिसांकडून तपास सुरू। 17 वर्षीय मुलीच्या ऑनर किलिंगने संभाजीनगर हादरलं, प्रेम प्रकरणातून अल्पवयीन मुलीला डोंगराजवळ नेत चुलत भावाने ढकलले, भाऊ अटकेत। भंडाऱ्यातील तुमसर वनपरिक्षेत्रात पट्टेद्वार वाघाची शिकार, वाघाचे 4 तुकडे करून जंगलातील गवतात फेकल्याची धक्कादायक घटना। पोलीस आणि वन अधिकाऱ्यांकडून आरोपींचा शोध सुरू। पालघरमध्ये आरोग्य विभागाचा बोजवारा, नवजात शिशूंवर उपचार करण्यासाठी कुटुंबाला करावा लागला 80 किलोमीटरचा प्रवास। शिशु देखभाल कक्ष नसल्यानं जुळ्यांची हेळसांड।